असं गेलं आमचं सगळं बालपण. आबा महाराजांनी आपल्याला मुलगी म्हणून कधी वाढवलं नाही. रपेट करायला शिकवली घोड्यावरून, हातात तलवार दिली. आणि जेव्हा जेव्हा आम्ही तलवार चालवायचो तेव्हा आबा महाराज म्हणायचे, रणचंडिका. आमचे आबा महाराज दिल्लीच्या आवडीने जेवण होते. तर स्वारी विजापूरच्या आदेशाने आणि अशा वेळेला दोघंही एकमेकांचे शत्रू. अशा वेळेला आमच्यामध्ये मोठा प्रश्न पडला. 3 मासांची गर्भाची किती नाजूक असायची परिस्थिती. आणि अशा काळात आमच्याकडे प्रश्न पडला, पती की पिता, कर्तव्य की भावना. आणि अशा वेळेला कठीण प्रसंगात आम्हाला निर्णय घ्यावा लागला आणि आम्ही आमच्या कर्तव्य भावनेला जागलो. स्वराज्य स्थापन करायचं. स्वराज्य स्थापन करायचं. अगदी बालपणापासून आम्हाला प्रश्न करायचे आणि आम्ही विचारायचो आबा महाराजांना, आबा महाराज हे काय सांगेल, सर्वत्र यवनांची सत्ता, 12 महिन्याची अमावस्या गारुड घालली आहे त्या घोड्यांच्या टापाखाली एतद्देशीयांचे प्राण, एतद्देशीयांचं रक्त सांगण्यात आबा महाराज हे कसं थांबेल. आबा महाराजांनी घट्ट डोळे मिटले आणि म्हणाले, जीव, स्वातंत्र्याचा विचार पुढे आणायचा असेल, स्वराज्य स्थापन करायचं असेल तर एक संकट आहे. इथे एक संकट नाही, जातीच्या उतरंडी तयार झाल्या. आपलीच माणसं आपल्या माणसांची गळे फोडतात, रक्ताचे वाट वाहतात. इथं अस्तित्वाची जाणीव नाही, नाही आपलं भार आहे ना एकमेकांविषयी. आपलं अस्तित्व जपण्याची घाई आपल्या निष्ठा रक्ताच्या आपापल्या सरदाराला आणि आपापल्या राजाला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पारतंत्र्याचा श्वास कोंडावा लागतो. आणि गवताही खाणे फुटावे लागतात आणि ते होत नाही. आणि इथे एक संकट आहे. सगळे विखुरले गेले, तुकडे पडले, जाती जातीत स्वातंत्र्य असेल तर पारतंत्र्य जुगाने एकत्र यायला हवं. पण तसं होत नाही. आम्ही शहाजी राजांना विचारलं, स्वारी हे असं काय, आपलाच एक बांधव दुसऱ्याच्या पदरी, एक बांधव दुसऱ्याच्या पदरी आणि आपल्याच माणसाचे गळे घोटतात, हे का, हे कसं थांबेल. शहाजी राजे म्हणाले, जीव, स्वातंत्र्य मागून मिळत नसतं, ते मिळवावं लागतं. त्यासाठी झटावं लागतं, त्यासाठी विचारात राहावं लागतं आणि कृतीसाठी एकत्र यावं लागतं. हे एकत्रित येणं विसरला इथला माणूस मराठी माणूस. म्हणून तेवढ्यांची सत्ता आणि 12 महिन्यांच्या अमावस्यांचा गराडा आणि त्या येऊन घोड्यांच्या टापाखाली इथला सर्वसामान्य माणूस उडवला जातोय. त्याची वेदना, त्याचं करणं, त्याचं विवरणं एकमेकांना ऐकू येत नाही. एकत्र येणं गरजेचं आहे. त्या क्षणापासून आम्ही ठरवलं, आमच्या मुद्रात, आमच्या पोटात जो जीव घालतो आहे तो होणार स्वराज्य संस्थापक. स्वराज्य संस्थापक. 3 मासांची गर्भाची. आम्हा सरदार घराण्यातल्या आणि राजांच्या बायकांचं आयुष्य किती अस्थिर आणि देवरक्षात असतं माहितीये तुम्हाला. वर्षानुवर्ष स्वारीवर गेलेला, मोहिमेवर गेलेला नवरा कधी परतून येईल आणि परतून येईल की नाही याची शाश्वती नाही. त्याच्या मागे सगळं सांभाळायचं. घर, कुटुंब, मुलं, परगणा, वतन आणि राज्य देखील. इतकं सोपं असतं का राजघरातल्या स्त्रियांचं आयुष्य? नाही. आम्हाला भीती वाटायची. स्वारी जेव्हा मोहिमेवर जायची तेव्हा आम्हाला भीती वाटायची, तर आम्ही स्वारीला भीती दाखवलं नाही. शिवना जेव्हा मोहिमेवर जायचा तेव्हा आम्ही त्याला आमच्या मनातली भीती, आमच्या डोळ्यातली भीती कधी दाखवली नाही. ती भीती आम्ही आमच्या पदराच्या टोकाला बांधून ठेवायचो. आणि मोहिमेवरून स्वारी आणि शिवनासही सलामत परत यावा म्हणून रात्रभर देव
स्वामी कंपुरात कर्नाटकच्या मुलीवेळ आणि त्यांच्यासोबत 6 वर्षांचा माझा संघर्ष, 6 वर्षाचा माझा संघर्ष. मी तेव्हा त्याला लुटू चालताना पाहिलं. स्वामींच्या मागे पाठपुरी आकृती त्याची ही शेवटची. त्यानंतर कधी भेट होईल माहित नाही. आणि अशा परिस्थितीत आमचे वाही विजयराव सुधूजी विश्वासराव यांच्याकडे आणि लक्ष्मीबाई यांच्या ताब्यात आम्हाला स्वारी दिली. आम्ही रमलो म्हणजे काय, रमावच लागलो. कुठे जाणार होतो. सकाळी उठायचो, पूजा अर्चा व्हायची, लक्ष्मीबाईंबरोबर संवाद व्हायचा, चर्चा व्हायची. मग त्यांच्याबरोबर जरा स्वयंपाक खोलीमध्ये शिधा घालणं व्हायचं, त्याच वेळ व्हायचा. त्यानंतर शिवाई देवीच्या दर्शनाला आम्ही दोघी पायीच निघायचो. शिवाईला नवस बोलले, पोटी पुत्र येऊ दे, त्याचं नाव ठेवेल शिवाजी. आणि या दिवस कसा निघून जायचा समजायचं नाही. अशातच एक वाईट बातमी आली. काही दिवसांवर प्रसूती येऊन ठेवलेली आणि बातमी येऊन आली की दौलताबादच्या सुलतानाला आबा महाराजांचा फसवून खाऊन केला. विश्वासराव आम्हाला ही बातमी द्यायला तयार नाही, परंतु त्यांचा चेहरा सांगत होता की काहीतरी अनोखीच घडलंय, मोठा दुःखद. आम्ही त्याच्या समोर गेलो. सांगा विश्वासराव, काय घडलंय? अनेक दुःख पाहिले, मला दुःख पचवले त्याची जाऊन बोला, काय झालंय? त्यांनी आबा महाराज गेल्याची बातमी सांगितली आणि त्या परिस्थितीत आम्ही धाडकन कोसळलो. काही शुद्धीवर सावरलं स्वतःला, कारण आम्हाला सावरायला अनुभव होतं तिथे. आम्हाला स्वतःला सावरायला हवं होतं, कारण या उदरात वाढत होता स्वराज्य संस्थापक, जे आम्ही स्वप्न उराशी बाळगलं होतं आम्ही लहान असताना. ते स्वप्न उरात वाढत होतं, त्या उदरात वाढत होतं. आणि ती दिली तो क्षण आला ज्यावेळी शिवबाचा जन्म होणार होता. शास्त्री कक्षाच्या बाहेर पंचांग घेऊन बसलेले, अख्खा महान तेजाळ मुखलेला रौप्य समयांनी, स्वच्छ सुंदर पाण्याने तबक भरून ठेवलेले, पंचताव्यात रौप्य कलश भरून ठेवलेले, सगळ्या पहाडाला चुना दिलेला आणि तेजस्वी त्या वातावरणामध्ये पहिला टहाला क्षत्रिय लावतास सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज पहिला त्या वाळाचा बाहेर आला आणि सगळ्या उत्सुकतेने शास्त्री पुढे कोंडाळ्या केलं. सगळे आतून आहेत, उत्सुक आहेत की बाळाच्या भविष्याबाबत काय भाकीत करतात. शास्त्री स्मशान शांत होता. आम्ही एक दीर्घ श्वास घेतला आणि शास्त्री बुवांना म्हणालो, सांगा महाराज, सांगा या मुलाच्या जन्मानं आमच्या पुढ्यात काय वाढवून ठेवलंय. हा मुलगा या पुत्रात राहिला, घरी नकाली आमची परिस्थिती. याचा बाप कर्नाटकच्या स्वारीवर, त्याच्याबरोबर त्याचा मोठा भाऊ
दादोजी, आम्ही आणि छोटासा शिवबा निघालो आम्ही बंगुराकडे जायला. बंगुरात पोहोचलो आणि त्या कमानी दरवाजाच्या स्वामी दिसली मला. किती वर्षांनी मी म्हटलं ना, आम्हाला घराण्यातल्या स्त्रियांचं आयुष्य किती बेभरवशाचं, किती झुरत स्वामी. नाही सांगितलं कुणाला, पण फक्त राज्य सांभाळायचं होतं ना. आम्ही खचून तसंच आहे. पहिल्यांदा स्वामी दिसली, मनोमन नमस्कार केला आणि मग दिसला माझा युवला संभाजी. तो पाहिला होता मी त्याला 6 वर्षापूर्वी. मिसळून कुठलं होतं. तारुण्यात प्रवेश करत होतो माझं लेकरू. 6 वर्ष पाहिलंच नाही आणि 6 वर्षांनी पुन्हा त्याला मी भेटेल याची शाश्वती त्याच्याकडे नव्हती. त्याच्या भावाची ओळख करून दिली, शिवबा आणि चौदा. खूप आतुरतेने आमची वाट पाहणाऱ्या सौखाची. किती वर्षांनी कडकडून प्रणाम केली संभाजीची. त्यानंतर आमची परंतु तुकाबाईंनी, आम्ही 1.5 वर्ष तिथे राहिलो, पण तुकाबाईंनी काही गैरसमज केले, निर्माण केले आणि त्यामुळे आम्हाला परत महाराष्ट्रात पुण्यात यावं. आमच्याबरोबर विश्वासाने सरदार दिले स्वारीने आणि आम्ही पुण्यात आलो. पुण्यात आलो आणि आता स्वराज्याची शोध देवत प्रज्वलित होणार होती. काहीतरी खुरगात आम्ही बांधली नका. मात्र स्वारींना म्हणालो, स्वारी संभाजीला आमच्या सोबत नेऊ का? स्वारी म्हणाली नाही, ते इथे रमले, त्यांना इथे राहू. आम्ही संभाजीला सांभाळतो, तुम्ही शिवाजीला सांभाळा. बघू सरस कोण ठरते, घडवा आता त्याला. स्वारींच्या पुढे जाणार होतो. युवल्याच्या शिल्पाला बरोबर घेतलं आणि आम्ही पुण्यात परतलो. पुण्यात परतलो आणि ते शब्द आमच्या कानात घुमत होते, आम्ही संभाजीला सांभाळतो, तुम्ही शिवाजीला. आता तर खूप मोठी जबाबदारी होती. एका आईवर होती, एका राजकर्तीवर होती, राजघराण्यातल्या स्त्रीवर होती. तिचा स्वाभिमान जेव्हा बाईचा दुखावला जातो तेव्हा बाई पेटून उठते. बाई आवडत कधी कुणाला आणि करून दाखवते की काहीतरी अपूर्व असं काही. आम्ही शिवबाला सगळे बालकांना शिकवले युद्धाचे. आम्ही त्याला शिकवलं सगळ्यात आधी काय माहितीये? आम्ही त्याला शिकवलं सगळ्यात आधी स्त्रीचा सन्मान कसा करायचा, स्त्रीला आदर कसा द्यायचा, हे शिकवलं आम्ही सगळ्यात आधी त्याला. मला वाटतं आजही तीच निकड आहे ना, म्हणून यावर आपल्या जीवनात मला भेटण्यासाठी अगदी यावर पावसात आम्ही शिकवलं आमच्या शिवबाला लहानग्या स्त्रीचा सन्मान कसा करायचा, स्त्रीचा आदर कसा राखायचा. आम्ही सांगितलं त्याला रामायणातल्या गोष्टी, त्याला सांगितल्या महाभारतातल्या गोष्टी, त्याला सांगितल्या शूरवीरांच्या गोष्टी, त्याला शिकवलं संवेदना कशा जपायच्या. आपल्यापेक्षा लहान असला तरीही त्याला आदर आणि वागवायचं. गुलामी कुणाची करायची नाही आणि गुलाम म्हणून कुणाला वागवायचं नाही. माणूस म्हणून घडवलं त्याला, माणूस म्हणून. आणि म्हणूनच हिंदू धर्मातून मुस्लिम धर्मात गेलेल्या बजाजीला शिवबाने परत हिंदू धर्मात. सईचं माहेर कुठलं होतं? सईची आणि बजाजीची भेट झाली. त्या काळात हा द्रष्टा राजा घडवला. त्या काळात आजही त्या धर्माच्या पुढे तुम्ही जात नाही म्हणे. आम्ही त्या काळी शिकवलं की वाटलेल्या बजाजीला हिंदू धर्मात पुन्हा कसं घ्यायचं, धर्मात घेऊन पुन्हा माणसांना आपलंच करावं लागतं. बजाजीला जेव्हा हिंदू धर्मात घ्यायचं होतं तेव्हा चढून बाजूने नकार आला. सगळी शास्त्री मंडळी होती, त्यांनी विरोध केला. तेव्हा आमचा शिवबा जो म्हणाला, तोच संस्कार आपल्याला दिला होता. शिवबा म्हणाला, धर्म खूप कठीण करून ठेवलाय धर्माच्या मक्तेदारांनी, तो सोपा व्हायला हवा. धर्माचे डप्प करून ठेवलाय, तो प्रवाही असायला हवा. माणसं आपलेपणानं जवळ घ्यायला हवी, त्यांना तोडायला नको, जोडायला पाहिजे. कोणता धर्म आहे जो माणसाला नाकारायला शिकवतो, लाखारायला शिकवतो? तो धर्मच नाही.
अशा वेळेला त्याही काळात अत्यंत क्रांतिकारक असा निर्णय शिवबाने घेतला. हा संस्कार दिला त्याला. स्वतःची लेक सखूबाईचा विवाह महाजीबरोबर शिवबांनी केला. आणि जेव्हा आम्ही विरोध केला, बघू म्हटलं काय म्हणतोय शिवबा. अर्थात विरोध लटका होता आमचा. तेव्हा शिवबा म्हणाला, हे फार महत्वाचं आहे, तो म्हणाला होता, माणसं धर्मात घेऊन फक्त आपली गोष्ट नाही, ती आपलीशी करावी लागतात, त्यांच्याशी नाती जोडावी. आणि राजाने जी पायवाट असेल ना, ती जर अवलंबली ना, तर तिचा राजरस्ता पाहायला वेळ नाही. अनुवर्गातून त्या पुढे येईल आणि हे पाहून मी टाकेल. ही गरज आहे, ही आजची ती गरज आहे. शिवाचं राज्य म्हणजे लोककल्याणकारी राज्य होतं, लोककल्याणकारी राज्य. आमचा शिवा कवी होता. हो कवी, तुमचा विश्वास बसणार नाही. मला सांगा, कोणता राजा असं सांगेल की प्रजेच्या भाजीच्या देखाला धक्का लागता कामा नये? ही कविता नाही तर काय? ही कविता नाही आहे की जनतेच्या भाजीच्या देखालाही धक्का लागता कामा नये. राजाने जर पुढे येऊन चालताना एक पान जरी तोडलं पिकाचं, तरी मागच्या येणाऱ्या सैनिकांच्या वाट्याला प्रजेला केली राहणार. आम्ही दिला संस्कार. अनेक प्रसंगातून घटनातून शिवबाला जेव्हा एकदा राजूजी आले वाड्यात, त्यांच्या बाईला, त्यांच्या सगळ्याच्या एका बाजूला बाई नव्हती. आम्ही म्हणालो, हे काय दादोजी, तुमच्या सगळ्यांना बाई नाही? दादोजींनी नजर खाली. राणीसाहेब, थोरल्या मालकाच्या बागेतला आंबा तोडला का? थोरल्या मालकाच्या बागेतला आंबा तोडला न विचारता आणि नंतर पश्चाताप म्हणून हे केलंय. तो आंबा तोडताना लाज वाटली नाही. बाईचा तर खरं तर हातच तोडायला, पण हात नको तर बाई तोडली. लोकांना कळू दे हे असं करायचं. शिवबाला आम्ही म्हणालो, बघितलं शिवबा, असे लोक जर आपल्या पदरी असतील तर राजाची जबाबदारी किती मोठी वाटते. दसऱ्याला सोडून उठायला गेलेला शिवबा आणि सोडून उठून आला. आम्ही म्हणालो, हे काय शिवबा, लक्ष्मीच्या मागे आपण थांबायचं नसतं. लक्ष्मी आपल्या मागे आली पाहिजे असे तुमचे पराक्रम असले पाहिजे. लक्ष्मी आपल्या मागे आली पाहिजे असं कर्तव्य आणि कर्तव्य आपलं असलं पाहिजे. लक्ष्मीच्या मागे धावू नका, आपण लक्ष्मी तुमच्या मागे आली पाहिजे. त्यासाठी नैतिकता जोपासा, माणसं सांभाळा. 18 पगड जातीचे लोक एकत्र करून जोडले शिवबाने, एकत्र करून जोडले शिवबाने. त्या महार असेल, मातंग असेल, भिल्ल असेल, मुस्लिम असेल, अरे जो जो मराठी बोलतो तो तो मराठा. मराठा अशी कुठे जात असते होय? मराठा म्हणजे मराठा. महाराष्ट्रात जो जो राहतो आणि जो जो मराठी बोलतो तो तो मराठा, तो मुस्लिम असला तरी. ह्या व्याख्या आपण विसरलोय. ही व्याख्या आहे शिवबाची. आपण जाती पातळी माणसं पातळी घेतली, आपण वाचत नाही, आपण ऐकत नाही, आपण अफवा बोलली काय प्रश्न स्वतःला विचारला. त्यावेळी नव्हतं आजच्यासारखं तंत्रज्ञान, पण माणसांच्या नैतिकतेशी त्यांची गाठ भेट होती ना, ती होती. संस्कृतीशी असणारी नाय पक्की होती आणि संवेदनशीलता होती. 18 पगड जातीचे मावळे एकत्र आणले शिवबानं. मराठे सगळे त्याने नाही केल्या पाहिजे. तो नव्हता धर्मपेशी कधीच नव्हता तो धर्मपेशी. शिवबाच्या पदरी कोण कोण होतो माहिती आहे तुम्हाला? अरे नका रे त्याच्यावर असा लावू, शिक्का लावू त्याच्यावर, नका असा करू दे. तो मुस्लिम वेशी होता.
चोरीचा इतिहास सांगू नका लोकांना. जे होतं तेच पुढे गेलं पाहिजे आपण, पण आपण ते कळत नाही म्हणून जीव घेताय अशी महाराष्ट्रात तिथे. तर आदिलशाहीचा रोहिडेश्वराचा किल्ला जिंकला शिवबानं. रोहिडेश्वराचा किल्ला घाबरत नसायचा तो कुणाला, निर्भीड होता तो म्हटला जिथं धरण सुरक्षित नाही, जिथं राजा सुरक्षित नाही, जिथं दैव सुरक्षित नाही, तिथं का घाबरायचं कुणाला. भिडत वाहत जातात, कानात वारं भरल्यासारख्या कोकणासारखी धावत जातात, घाबरत नाहीत कुणाला, टाकत राहतात पुढे पुढे पाऊल. काहीही हो, मला नवीन काही उभं करायचंय. त्यातला होता माझा शिवबा. म्हणून आदिलशाहीचा रोहिडेश्वर जिंकला. रोहिडेश्वराचं बांधकाम सुरू झालं आणि इथे रात्री शांत शून्य असा त्याच्या कक्षात झोपच येणार त्याला. अगदी अस्वस्थ होऊन येर झाड्या मारतोय. आमच्या लेकराची वेदना आम्हाला समजते, जशी तुम्हाला तुमच्या लेकराची समजते. आज नेहमीसारखं नाहीये शिवबा. आम्ही गेलो तिथे. काय झाले शिवबा, काय एवढे स्वस्त आहात तुम्ही? आऊसाहेब रोहिडेश्वराचं बांधकाम काढलं. 3000 तिथे राहतोय. त्यांना पगार द्यायला पैसा नाही, बांधकामाला पैसा नाही. काय करा अहो, एवढंच ना. कल्पनेच्या दुःखाने कशाला त्याचीच होत आहे. बघूया ना काय होतं. काम सुरू ठेवा. जोपर्यंत आपल्या हातात संपत्ती आहे तेवढी खर्च करा आणि बघूया पुढे काय होत आहे. कल्पनेने काय व्यतीत पाहिजे. आणि त्याच रात्री पहाटे कधीतरी रोहिडेश्वराचं बांधकाम सुरू असताना खनन सुरू होतं. आणि या खननात असं काहीतरी घडलं की पहाटे तानाजी किल्ल्यावर आला. शिवबाला उठवलं आणि शिवबाला ती बातमी दिली. खोदताना ते मोहरांचे हंडे निघाले होते. आणि आता रोहिडेश्वराचं काम थांबणार नव्हतं, कारण राज्य व्हावं हीच इच्छा. आणि आम्ही काळजात होतच ना स्वप्न जपलेलं स्वराज्याचं, तेही पूर्ण करायचं होतं. आणि मग रोहिडेश्वराचं बांधकाम झालं. 3000 त्या मजुरांचा पगार दिला गेला. रोहिडेश्वर पुनरुज्जीवित झाला. एक मिळत होत. आणि अशातच बातमी आली. कदरगिरीच्या युद्धात आमचा मोठा लेक संभाजी मारला गेला. संभाजी माझ्यासाठी स्वप्न होता. पहाटेचं स्वप्न पहाटेच्या दवातच विरघळून गेलेलं. तो लाभलाच नाही आम्हाला. नाही करता आलं त्याच्यावर घाबरून भावाला नाही घेता आलं त्याला करेल. कन्नडगिरीच्या युद्धात थोरला लेक गेला. आठवते अजून आपला त्याची शेवटची मुलगी. बंगळुरात गेलो होतो तेव्हा एका मुक्कामपर्यंत आमच्या बरोबर आलेला. शेवटचं डोळे भरून त्याला पाहिलं तेव्हा. त्यानंतर तो जेव्हा गेला तेव्हा कसा दिसत असेल माहित नाही. आता जबाबदारी जास्त वाटते. शिवबाच होता. कन्नडगिरीच्या युद्धामध्ये संभाजी गेल्यानंतर काही वर्ष म्हणजे एकूण तब्बल 20 वर्षांनी स्वारी आम्हाला पुण्यात भेटायला येणार होती. 20 वर्षांनी नवरा भेटतोय. तब्बल 20 वर्षांनी बातमी आली. सगळ्या गड किल्ल्यावर आनंदी आनंद. 20 वर्षांनी स्वारी येते. स्वारीचा प्रवेश झाला, आगमन झालं. डेरा सजवला होता पूर्ण शामियाना. स्वारी आली. स्वारीकडे आम्ही बघतच राहिलो. काळ्या केसांच्या जागी आता रुपेरी कडा डोकायला लागल्या होत्या. पण रुपा तोच, देखण्याची हेरा तोच. स्वारी आली पण थोडीशी खजील झाली. सगळ्यांना भेटले. आता डेऱ्यात फक्त
जिजाराणी, आम्ही शर्मिंद आहोत, आम्ही खजील आहोत. काय बोलतेस बाई? बाई पुढे असं बोलायचंच नव्हे. आम्ही आमच्या पोलादी पुरुषी हाताने संभाजीला घडवलं, पण सांभाळू शकलो नाही. पण तुम्ही तुमच्या दुर्बल स्त्रीत्वाच्या हाताने पोलादी शिवबा घडवला, याचा आम्हाला अभिमान. असं काही बोलू नका बाई. जे दिलं आहे ते तुमचंच आहे, तुमचेच आशीर्वाद आहे. आता त्या विषयावर आणखी काल बोलाय. स्वारी 2 दिवस राहिली आणि 2 दिवसांनी कालगाडी झाली. सगळीकडे आनंदी आनंद होता. स्वारीला जाणं गरजेचं होतं, कारण स्वराज्य नव्हतं, कुणाच्या तरी पदरी कुणीतरी राबत होतं, कष्टात होतं, झिजावत आणि झुरत होतं. नाही सहवास लागला, नाही सोबत लागत होता. स्वारी 2 दिवस मुक्काम करून निघाली. शिवबाचं सारं कार्यकर्तृत्व पाहिलं आणि फार कौतुक वाटलं शिवबाचं. स्वारी 2 दिवसांनी जायला निघाली तेव्हा मागा जिजाराणी तुम्हाला काय मागायचं आमच्या? आता पुन्हा स्वारीची भेट होईल की नाही माहित नाही, कधी होईल ते माहित नाही. पुन्हा डेऱ्यात सगळे जमले. जाताना स्वारी आम्हाला म्हणाली, जिजाराणी काय हवंय तुम्हाला, काय अपेक्षा आहे? जिजाराणी काय मागणार, काय मागणार होत जिजाराणी? जिजाराणी एवढंच म्हणाली, शेवटचा श्वास घेण्यापूर्वी स्वारीचे पाय येतात आम्हाला दिसावे. बस, आम्ही शेवटचा श्वास घेण्यापूर्वी तुमचे पाय येतात आम्हाला दिसावे. बस, या उपर आम्हाला काही नको, काही नको. हे आहे ना प्रेम, हेच आहे निर्वाद मिटवते. प्रेमाच्या व्याख्या अलीकडे बदलल्यामुळे खूप बोलत होतो त्यावर. सध्या फक्त सांगते मला शिवबा आणि स्वराज्य याच्याबद्दल. पुरंदरचा वेळा आठवतोय तुम्हाला? शिकलाय ना तुम्ही पुस्तकामध्ये? पुरंदरचा वेळा 40,000 फौजा आणि त्या अडकलेला शिवबा. शिवबाचं राज्य म्हणजे एका राजाचं राज्य नव्हतं. शिवबाचं राज्य म्हणजे प्रजेतल्या प्रत्येक माणसाचं राज्य होतं. शिवबाला न बघितलेला सुद्धा शिवबासाठी जीव द्यायला तयार होता. अरे तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे का? त्याच्या शेतातून 4 घोडेस्वार चाललेले आहेत आणि त्या 4 घोडेस्वारांना 10-12 वर्षाचं पूर्ण आढळतंय. थांबा की, कुठं निघालाय? थांबा, कोण पाहिजे? कुठं चालला? हा, चालला पुढे सरळ सरळ. आता म्हणता की नाही आम्हाला शिवाजीला भेटायचं. राजा मला राजा काय शिवाजीला आवडे जा आपल्या येणार नाही पुढे. त्या घोडेस्वारांपैकी 4ही जण हसायला लागले, कारण त्यातलाच एक शिवाजी होता. म्हणजे ज्या मुलाला शिवाजीला कधी पाहिलं नसलं त्यालाही किती आत्मीयता, प्रेम आणि आदर होता की हे माझ्या राजाचं नाही, हे माझे राज्य, हे माझे राज्य. कारण शिवबाचं राज्य हे लोककल्याणकारी राज्य होतं, लोककल्याणकारी. खबरदार जर जाल पुढे उडवीने चितळ्या राई राई एवढ्या असं म्हणणारा तो छोटासा मुलगा हे होतं शिवबाचं राज्य. पुरंदरचा वेढा दिला तेव्हा कुणी कुणासाठी जीव द्यायला तयार होईल असे सवंगडी आणि मावळे त्याने जोपासले. आणि कोण पालखी पुसून गेला? शिवाजी. शिवाजीची वेशभूषा करून शिवाजी पालखीत बसून गेला आणि मुंगाला घेऊन ते पुरंदर करून विसरला. शिवाजी पोहोचला पन्हाळगडावर आणि तिथे खिंड लढवता वाजी प्रभू देशपांडे काढून आला. अशी माणसं घडली शिवबाई. कारण शिवबा हे जाणत होता आणि हे मानत होता आणि हे जगत होता की राजा हा मालक नसतो, राजा हा पालक असतो. राजाचे गुलाम नसतात, राजाचे सवंगडी असतात, सोबती असतात, गुलाम नसतात. तो पालक होता, तो मालक नव्हता. ते मालकासारखा कधी वागला नाही म्हणून तो सगळ्यांना आपला वाटत आला, आपला वाटत आला. तुम्हाला माहिती सुभेदाराची सून लावण्यमयी देखणी नक्षत्रासारखी सुंदर गोळी पाण
आई बहिणीची किंवा आमच्या आऊ महाराजांची जशी पाठवणी कराल तशी साडी तुम्ही बांगडी देऊन या सुभेदाराच्या स्त्रीची रवानगी करा. हा आपला धर्म आहे, हा आपला संस्कार आहे. बलात्कार करणं, आपली इज्जत लुटणं पाहिजे हा आपला धर्म नाही. आणि असं कोणी करत असेल तर तो अधर्म आहे. आता तुम्हाला फरक कळला पाहिजे धर्म कशाला म्हणतात आणि अधर्म काय असतो. आणि आता काय सुरू आहे काळामध्ये शोधा म्हणजे सापडेल तुम्हाला. तर सुभेदारच्या सुनेची साडी तुम्ही बांगडी घेऊन रवानगी केली. राजाच्या पाटलाचा किस्सा तुम्हाला माहिती आहे. आम्ही शिकवलं होतं ना शिवबाला स्त्रीचा आदर सन्मान कसा करायचा. राजाच्या पाटलाची गोष्ट माहिती आहे. भर तुझा एका शेतकऱ्याच्या तरुण मुलीला त्यांनी उचललं, तिला भोगली आणि त्या पूर्ण टाकायला जागा नाही म्हणून आत्महत्या केली. ही बातमी जेव्हा शिवबाच्या कानावर आली तेव्हा शिवबानं राजाच्या पाटलाला बोलावलं. चौरंग केला त्याचा चौरंग. हा पाय तोडले. हा होता राजा. अशी दहशत होती त्याच्या नियमाची, त्याच्या नीतीची ती पुन्हा पार करायला कोणी धगाव होणार नाही असा राजा पाहिजे. नाहीतर हा माझ्या जवळचा आणि तो माझ्या जवळचा, याला सवलत त्याला सूट आणि त्याला चुकी नसताना शिक्षा असा राजा नसतो आणि नसावा. आता काय सुरू आहे ह्या शोधून सपूची गायकवाड बेलवडीच्या गडाची किल्ल्याची किल्लेदारी होती सावित्रीबाई. सावित्रीबाई त्या बाईनं 17 दिवस किल्ला नेटन लढवला. तिच्या मागे कोणी माणूस नव्हता आणि ही किल्लेदार बाई तिच्या काही मोजक्या सैन्यासह किल्ल्यावर असताना सपूची गायकवाडनं त्याच्या फौजासह तिच्यावर हल्ला केला. ती बाई प्रचंड स्वाभिमानी झुकली नाही, थांबली नाही, शेवटच्या श्वासापर्यंत लढली. बेलवडीचा किल्ला जिंकला. परंतु त्या सपूची गायकवाडाच्या डोक्यावर त्याच्या विजयाचा ज्वर असा नाही कोपाला मारला पसरला की शेवटी त्याने त्या किल्लेदार बाईवर बलात्कार केला. आणि जेव्हा शिवबाला ही गोष्ट कळाली तेव्हा सपूची गायकवाडचे डोळे शिवबाला सोडले. सत्ता अशी डोक्यात जायला कुठेतरी निरक्षीर पाहिजे. ती बाई हरली म्हणजे तिची आपण तुमची होते होय, ती बाई तुमची होते होय. तुम्ही किल्ला जिंकला, किल्ला तुमचा. आपल्याला बाईचा आदर आणि सन्मान कळला आहे. तिचंही स्वतंत्र अस्तित्व आहे हे कळलं पाहिजे. माया बायांनो हा संस्कार द्या पोरांना तुमच्या. हा संस्कार द्या. पोरी घराबाहेर निघतात तेव्हा तिला 1000 सूचना असतात. पोरं घराबाहेर निघतात तेव्हा त्यांना काय सूचना. आई म्हणूनच आपण काय शिकवतो आणि काय येतो याचा शोध घ्या, त्याचा शोध घ्या. अफजल खानाचा वध इतिहासातली फार मोठी गोष्ट आहे. आजही भावस्फोरता आठवते, आजही रोमांच उभे राहतात उभ्या काळेवर. अफजल खानाचा वध ते गड किल्ला शिवाजी जिंकत होता तर थांबायला उसंत नव्हती, ते विचार करायला उसंत नव्हती. अशा काळामध्ये दिल्लीतून प्रत्येक रस्त्यावर सुरू झाली आणि उभा मृत किंवा बांधून इथं आमच्या समोर शिवबाला हजर करा असा दिल्लीच्या बादशहाचा निरोप होता. एक त्यांचा जो काही हल्ला होता तो पटकन काढत होता शिवबा. आणि मग अफजल खानाला भेटीसाठी पाठवलं. अफजल खानाला भेटीसाठी पाठवलं. जय्यत तयारी झाली. निघताना शिवबा आपल्या सगळ्या साथीदारांना म्हणाला, सगळ्यांना समोर उभं केलं आणि शेवटचं काहीतरी बोलतो आहे, यानंतर काय होईल शत्रूला कधी कमकुवत समजू नये. आपण किती बलाढ्य असतो, शत्रूकडूनही शिकण्यासारख्या गोष्टी असतात. शत्रूला कधी कमकुवत आणि अति आत्मविश्वास या गोष्टी आपण बाळगू नये. जाताना शिवबा म्हणाला, आम्ही यशस्वी होऊन येऊ यात शंका नाही. मात्र दुर्दैवाने आमचं काही बरं वाईट झालं हे राज्य सांभाळण्याची जबाबदारी, स्वराज्य सांभाळण्याची स्थापन करण्याची जबाबदारी तुमची आहे. यसाजी म्हणलं, राजा तुम्ही नाही तर काय राज्याला सोपा आहे. यसाजी राज्य आहे म्हणून शिवबा आहे, शिवबा आहे म्हणून राज्य नाही. त्यामुळे
राज्य सांभाळलं. आमचा आशीर्वाद घेतला शिवबा निघाला. अर्थात अफजलखानानं दगाफटका केला. शिवबानं पुतळा बाहेर काढला त्याचा. मान सन्मानानं त्याची दफनही केलं त्याचं आणि त्याची समाधीही केली तिथं. कारण हा धर्म सांगतो, हे आपला धर्म सांगतो असे शिवबा म्हणत होता. आणि मेल्यानंतर तर वय संपत असंही शिवबा म्हणत. मग तिथे त्याचं दफन केलं. विमान उभारले आणि अफजलखानाचा वध म्हटल्यानंतर दिल्लीत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. बड्या बेगमीच्या आशीर्वाद नंबर नव्हता. बादशाह संतापला. आता काय करावं. आणि शेवटचा मोहरा चालवा म्हणून मिर्झा राजे जयसिंगला पाठवलं महाराजांवर चालून. मिर्झा राजे जयसिंग प्रचंड बाणेदार, बुद्धिमान, लढवय्या, शूर, पराक्रमी आणि विवेक शाहू असणारा माणूस. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान दोघे चालून आले आणि पन्हाळगडाला गेला. वेढा काही सुटेना. प्रचंड अस्वस्थता. त्या दिवशी रात्री शिवबाच्या कक्षात झोपलेला म्हणते का कसले झोपलेले. एवढा वेढा दूरपर्यंत पाहिलं तर शत्रूच्या सैन्याच्या छावण्या दिसतात. तिथून सुटण्याचे काही संधी नाही. काही कुठे उजेडाची भेट दिसत नाही, काय नाही. आणि इकडे आम्ही सगळ्या सरदारांना जमवलं आणि सांगितलं की शिवबाच्या सुटण्याची संधी दिसत नाही. उद्या आम्हाला रणांगणात उतरावं लागलं तरी चालेल, तयारी करा. आणि सारा दरबार सुन्न होऊन आमच्याकडे पाहत राहिला. शिवबा म्हणजे राज्य नाही, तसं जिजाऊ म्हणजेही राज्य नाही. तुम्ही आहात ना खंबीर, कणखर, मजबूत इथले मावळे. करा की स्थापन स्वराज्य तुम्ही. ती विजिगिषा तुमच्याकडे राबवली आहे आम्ही. ती धोकडी शांत होऊ नका. परंतु त्या रात्री सहज झाला 35 पेटी, 23 गड आणि 4 लक्ष होणारा प्रदेश. बादशाह म्हणला स्वतःकडे फक्त 12 गड आणि 1 लक्ष होणारा प्रदेश शिवाजी राजांनी घेतला. आणि आपल्या पुत्राला संभाजीला 50,000 पण सरदार दिला. नामुष्की आली डोळ्यात, खूप नामुष्की आली वाट्याला. आणि अशा परिस्थितीत सुन्न होऊन खिन्न होऊन मागे हात बांधून त्याच्या कक्षात शिव फिरतोय. प्रचंड अस्वस्थ आहे. कुणाशी बोलण्याची त्याची मनस्थिती नाहीये, परिस्थिती नाहीये. पाण्यावर विसरलेले केस सोडताय. अशा वेळेला आम्ही त्याच्या कक्षात गेलो आणि शिवबा काय झालं. मुलं तरी शिवबा बोलून नाही आमच्याकडे बघायला तयार नाही. शिवबा तसेच मान खाली घालून हातांची बोटांची अस्वस्थ हालचाल करत म्हणाले, अहो महाराज, आमचा भरोसा ठेवू नका. जगावं की मरावं, आम्ही राहू की जाऊ, आमचा भरोसा ठेवू नका. काय म्हणतात राजा, काय म्हणताय तुम्ही. तुम्हाला आठवत आहे स्वारी गेली तेव्हा स्वारीच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा आम्ही सतीदायला निघालो होतो. मळवट भरला होता, हातात हिरवा चुडा भरला होता, हिरवी वस्त्र परिधान केली होती, सगळी सुख मांडली होती, सतीदानाची तयारी केली होती. आणि तेव्हा तुम्हीच म्हटला होता ना आम्हाला, तुम्हीच म्हटला होता ना की स्वराज्य स्थापन केलं तर ते कुणाला टाकायचं म्हणून. आबा महाराष्ट्र आम्हाला सोडून गेले. आहो साहेब, तुम्ही थांबायला हवं. तुमचे आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतीही मोहीम आम्ही लढवली नाही. तुमचे आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणत्या लढायला आम्ही गेलो नाही. तुम्ही तुमच्या अंगात आणि आमच्या अंगात स्वराज्याचे स्वप्न जे जपलं ते पूर्ण करणार आहोत आम्ही. तुम्ही सती जाता कामा नये. आमचं यश आणि वैभव कुणाला दाखवू आम्ही. तुम्हीच म्हटला होता ना राजे, तुम्हीच म्हणाला होता ना. आणि आता तुम्हीच म्हटला मग काय नाही जाऊ दिला आम्हाला तेव्हा सती. अहो महाराज, समजून घ्या. महाराज 35 गड किल्ले जिंकले होते आणि स्वराज्य स्थापन करण्याच्या उपरख्यावर आम्ही येऊन
एवढी नामोशीची गोष्ट आहे. नाही सहन होता कुमारी शल्य. अहो महाराज, आत्महत्येचा विचार करतो. बस राजे बस. आता बोला. पुन्हा हे शब्द ओठावर येता कामा नये. मला सांगताय तुम्ही आत्महत्या करायची होती मला? मी आणि पुण्यात जेव्हा गाढवाचा नांगर फिरला होता, ओसाळगावची जहागीरदारीने मी वसवलं पुन्हा सगळं जिवंत केलं. 3 मासांची गर्भ आहे. न माहेरी न सासरी. वरत वडिलांचं पितृछत्र हरवलं. तिकडं कर्नाटकात मोठ्या लेकासोबत स्वारी लढतीये. स्वारी गेल्याची ही बातमी आली. हा दिवस पाहण्यासाठी नाही थांबलो मी. हा दिवस पाहण्यासाठी नाही. आणि आत्महत्याच करायची असेल तुम्हाला, आणि आत्महत्याच करायची असेल ना तुम्हाला, तर जेवढी शिबंदी आहे ना ती सोबत घ्या आणि चालून जाऊ त्या बिनशराने देसिंगवर. लढता लढता तुम्हाला मरण आलं ना तर चालेल मला, पण ध्यान आणि आत्महत्या करणारा पोरगा माझ्या उदरी जन्माला आला हा कलंक ही जिजाऊ कधी सहन करणार नाही. कधीही नाही. त्या दिवसापासून या शब्दांची जादू काय झाली पूर्ण म्हणून पालटली शिवबाई. तो दिवस आणि आजचा दिवस तुंगभद्रेपासून नर्मदेपर्यंत सारा सारा प्रदेश शिवबाने जिंकला. नेत्यानं लेख परत उभा राहिला. त्या शब्दाने बदलला, त्या दिवसाने बदलला. सगळे एकत्र आले, प्रदेश काबीज केला. एवढं मोठं राज्य काबीज केलं. आणि आता गावापर्यंत काशी म्हणाले मूर्धाभिषिक्त राजा व्हायला हवा. हा एवढा मोठा प्रदेश काबीज करणारा त्या काळात कुणी धुरंदर नव्हता, कुणी रक्तबाळचा राजा नव्हता. फक्त अभिषेक होण्याचा उशीर होता. अभिषिक्त राजा. आणि काय त्या काळात एवढा कर्तबगार राजा नव्हता. आणि आजही कोणी राज्य करता असेल असं मला वाटत नाही. विवेक शाबूत असणारा. आणि मग गावाकडे आले. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. सगळ्या गड किल्ल्यावर हा घमघमाट, ही तयारी, हा आवाज, हा गलबलाट. दागिन्यांची खरेदी झाली. शामियानीसाठी मोठे मोठे डेरे आहेत ते मागवले. त्याच्यानंतर उदांचा घमघमाट पसरला. सुवर्ण तुला करणार होते शिवबाजी. 32 माळाचा सिंहासन ठरवला. 18 तारखाने दिवस रात्र सुरू होते गडावर. मशकधारी पखाली धुळा होऊ नये म्हणून 50,000 लोकांचा राबता तिथं होता. आणि पखाली मशकधारी सातत्याने पाणी शिंपडत होते येणाऱ्या जाणाऱ्या वाटेवर. दागिने घडवले. सुवर्ण तुला करायची. सिंहासन बनवलं 32 मणाचं. आणि त्या 32 मणाच्या सिंहासनावर एक माणिक जे बसवलं होतं, ते माणिक आम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा आम्हाला आठवत गेला एक मावळा ज्याने स्वराज्यासाठी आपले प्राण वेचले. त्या तानाजी, मुरारजी, शिवाजी, किती नावं झाली. हे राज्य फक्त शिवबाचं नव्हतं, हे स्वराज्य 18 पगडजातीच्या मावळ्यांचं होतं. कारण त्यांना सोबत घेऊन एक गड किल्ला प्रदेश या कुमार जिंकला होता. आणि सिंहासनाच्या पायरीवर पहिल्यापूर्वी एक सुंदर नक्षीदार तलवार. तुम्हाला माहिती आहे ही तलवार कोणी दिली होती? ही तलवार मिर्झाराजे जयसिंगने दिली होती शिवबाला. आणि शिवबाला त्याचं कर्तृत्व आणि कर्तबगारी चिकाटी बघून दिली होती. आणि सांगितलं एक दिवस तू मोठा राजा होशील. आणि त्याच्या हुशेला ही तलवार ठोकली. आणि त्याची आठवण म्हणून सिंहासनाच्या पहिल्या पायरीच्या फोडणी ही तलवार त्याची लटकवली होती. आणि मिर्झाराजे जयसिंग म्हणाला होता की तुझी टोकर बुलंद इतना कि हर तहरीर से पहले खुदा खुद बंदे से आकर पूछे बोल तेरी रजा क्या है. असं शिवबाचं कर्तृत्व होतं. गावामध्ये आले, अनेक शास्त्री आले, अनंत कीटनाशक आले. आणि मोठ्या आवाजात मंगलगीत वाजू लागल्या. श्लोक स्तोत्र वाजू लागले. भगवा रंगाचा जीवलोक घालून माझा लेक शिवबा सिंहासनाकडे जात होता. त्या मखमली
चालत असताना आम्ही गणेश मित्रांनी त्याच्याकडे पाहत होतो. माझा मुलगा, माझा देवक, माझा मुलगा संभाळल्यानंतर जो एकमेव स्वराज्यासाठी उरला होता तो शिवबा काल अभिषिक्त राजा म्हणा होता. मंत्र स्तोत्र सुरू होते. दादा विठ्ठल, अनंत विठ्ठल आणि अनेक शास्त्री त्याचा अभिषेक करत होते. आणि आम्ही ठरवलो एका वेगळ्या विश्वास बाहेर आमच्या